ओळखलं आणि म्हटले, ताई, म्हटलं रामकृष्ण हरी दादा, म्हटले रामकृष्ण हरी, आमचा बीजेपीचा प्रचार करायचा आहे आणि प्रचारासाठी तुमचं कीर्तन ठेवायचंय. म्हणलं प्रचार मी करत, आपल्याला ते जमत. मग म्हटले ठीक आहे महाराज, तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही आमच्या बीजेपी पक्षासाठी कुठला अभंग घ्याल? म्हणलं वचन आहे का कमळापती. म्हणले महाराज बरं जमतंय की तुम्हाला. म्हणलं तशी मी हुशारच आहे. तुकोबरायांनी आम्हाला जाताना सगळं भांडवल देऊन गेलेत. भांडवल ऑलरेडी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही हुशारच आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराज मग काँग्रेसचा पक्ष असल्यावर कोणता अभंग घ्याल? उभारीला हात जणी जाणविला मणी. मग तुम्ही म्हणसाल महाराज मग धनुष्यबाणाचा असल्यावर कुठला अभंग घ्याल? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मग तुम्ही म्हणसाल मग महाराज मशालीचा असल्यावर कुठला घ्याल? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. मग आता तुम्ही म्हणसाल मग महाराज घड्याळाचा असल्यावर आपलं दादा राहिलेच की हो. मी म्हणलं घडी घडी काळ वाट याची पाहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज सगळं झालं पण अपक्ष असल्यावर. मग अपक्ष असल्यावर मी म्हणलं पांगुळ झालो देवा. आमच्याकडे सगळं आहे, तुम्ही फक्त चांगलं राजकारण करीत जा. तुम्हाला तेवढंच दिले. एक गोष्ट सांगू महाराज, जगाच्या पाठीवर फक्त एकाच लोकांना चांगलं राजकारण केलं, ते म्हणजे कुणी? तर फक्त यशवंतराव चव्हाणांनी, जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. समाजकारणातून राजकारण कसं करायचं हे शिकवून जाणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण.